टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या टोकन दर्शन प्रणालीची चाचणी खरं तर 15 जून रोजी खरं तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सुरू करण्यात येणार आहे। आपण आता बघू शकतो की हीच ती बैठक व्यवस्था असणार आहे। खरं तर 7 मजली दर्शन मंडप आहे। ह्या दर्शन मंडपामध्ये जर आपण बघितलं तर ह्याच पायऱ्यावरून खरं तर भाविक वर येणार आहेत। त्यानंतर जर आपण बघितलं तर या पद्धतीने ही खरं तर बैठक व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळते। येणाऱ्या भाविकाला खरं तर टोकन काढल्यानंतर याच मजल्यावरती बैसाची व्यवस्थित व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळते। साईडला आपण बघू शकतो की बैठक व्यवस्था आहे जी आपण चालतोय या भागावरती खरं तर मॅट देखील टाकली जाणार आहे। त्याचबरोबर संडास असेल, बाथरूम असेल, प्रसाधन गृह सगळ्या अशा व्यवस्था खरं तर या बैठक व्यवस्थेमध्ये केल्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि ह्या बैठक व्यवस्थेची एकंदरीत सगळी तयारी आता पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की रंगरंगोटीचे देखील आता काम सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत या बैठक व्यवस्थेमध्ये खरं तर 6 स्लॉट पाडले जाणार आहेत। एका स्लॉटमध्ये 200 भाविकांना पहिल्यांदा खरं तर ट्रायल बेसवरती बोलवलं जाणार आहे। दिवसभरातून जवळपास 1200 भाविकांना खरं तर टोकन दर्शन दिलं जाणार आहे। आणि या बैठक व्यवस्थेमध्ये जर आपण बघितलं तर भाविकाला चहा असेल, नाश्ता असेल, त्याचबरोबर सगळ्या अशा सुविधा खरं तर या बैठक व्यवस्थेत दिल्या जाणार आहेत। एकंदरीत ह्या भाविकांना खरं तर दर्शन रांगेमध्ये जो दर्शनाकरता वेळ लागत होता आणि त्याचा त्रास होता तो त्रास कुठेतरी आता थांबणार आहे असं दिसतंय। जर ही प्रणाली जर यशस्वी झाली तर कायमस्वरूपी ही टोकन दर्शन व्यवस्था सुरू करण्याचा देखील मंदिर समितीने खरं तर निर्णय घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो। टेस्ला कंपनीला खरं तर या टोकन दर्शनाचं काम दिलेलं आहे। विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठल दर्शनाकरता भाविक ज्यावेळेस पंढरपूरमध्ये येणार आहेत त्यावेळेस रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँड असेल, महत्त्वाचे मठ असतील की त्याचबरोबर मंदिराचा परिसर असेल या भागामध्ये खरं तर टोकन दर्शन भाविकांना उपलब्ध होणार आहे। आणि विशेष म्हणजे जर आपण बघितलं तर ज्यावेळेस पालख्यांचं प्रस्थान जिल्ह्यामध्ये खरं तर येत असतं त्या टायमाला फिरती टोकन दर्शन व्यवस्था देखील खरं तर ठेवण्यात आलेली आहे। म्हणजे भाविकांना ज्या त्या जागेवरती खरं तर टोकन दर्शन उपलब्ध केलं जाणार आहे। त्यामुळे एकंदरीत याची तयारी जर आपण बघितलं आता पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिर परिसरातून कॅमेरामॅन जगदीश सह रवी लगेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।